उद्या दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे। शिवसेनेकडून ठाकरेंच्या मेळाव्यास्थळी बॅनरबाजी करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। षण्मुखानंद सभागृह परिसरामध्ये शिवसेनेकडून बॅनरबाजी केली गेलेली आहे। एकीकडे षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा होतोय, तर दुसरीकडे वरळी डोम इथं शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे। षण्मुखानंद सभागृहाबाहेर शिवसेनेकडून जी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्याचा आढावा आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी घेतलाय। आपण पाहूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उद्या वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनानिमित्त तयारी सुरू झालेली आहे। षण्मुखानंद सभागृह येथे हा वर्धापन दिन होणार आहे। वर्धापन दिनानिमित्तचे बॅनरबाजी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकूणच वर्धापन दिनानिमित्तचा हा बॅनर षण्मुखानंद सभागृह बाहेर पाहतो आपण। या ठिकाणी ठाकरे पिता पुत्र आणि या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा फोटो आहे। वर्धापन दिन हा निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब सोहळा असं या ठिकाणी या बॅनरवरती म्हटले आले। उद्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाचा म्हणजे दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। एकूण 60वा हा वर्धापन दिन असणार आहे। मात्र एकूणच मुंबईमध्ये बॅनरबाजी करून हायजॅक करण्याचा प्रयत्न हा शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आलेला आहे। कारण ज्या ठिकाणी जर बघितलं तर ज्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे तिथे सुद्धा शिवसेना शिंदे गटाने बॅनरबाजी केली असल्याचं पाहायला मिळते। भगवा शिवरायांचा, भगवा बाळासाहेबांचा, भगवा महाराष्ट्राचा आणि भगवा शिवसैनिकांचा असं या बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे। मात्र षण्मुखानंद सभागृहाच्या दिशेने येणारा रस्ता असेल किंवा जाणारा रस्ता असेल, या दोन्ही रस्त्याला ज्या ठिकाणी ठाकरेंचे बॅनर आहेत त्याच बाजूला कुठेतरी शिवसेना शिंदे गटाकडून सुद्धा बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे बॅनरबाजी करून कुठेतरी हायजॅक करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केला असल्याचं पाहायला मिळतं। शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्याकडून नक्की काय या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन विनोद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।